महसूल खात्यामार्फत एक महत्त्वाचा निर्णय आज झाला। अमरावती महानगरपालिकेला क्रीडा संकुल उभारण्याकरता नवसारीमधील सर्वे नंबर 29 ची 16,708 स्क्वेअर मीटर चौरस मीटर जागा ही विनाशुल्क, तसे 14 कोटी महानगरपालिकांना घ्यायचे होते, पण ते आज माफ करून विनाशुल्क जागा क्रीडा संकुलाकरता अमरावती महानगरपालिकेला देण्यात आली आहे। दुसरं, आमचं जे भूमी अभिलेख आहे, सेटलमेंट कमिशनर आहे, यांच्याकडील जे भूकर मापक आहे, सर्वेअर आहे, यांचा वेतन गट S6 होता। पुढच्या 3 वर्षामध्ये S6 ही कॅटेगरी बंद होऊन S8 मध्ये या सर्व भूकर मापकांना आम्ही या ठिकाणी आणणार आहोत। आणि त्यामुळं 2003 पासून भूकर मापकाची सर्वेअरची जी मागणी होती, आम्हाला S8 द्या, ती आता पूर्ण झालेली आहे। फक्त याला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी करून पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये S8 कॅटेगरी संपेल आणि S6 कॅटेगरी संपेल, ती बंद होईल, ती मृत होईल आणि S8 ही कॅटेगरी राहील। हे 2 महत्त्वाचे निर्णय आज झाले आहेत। सर, दुसरा एक प्रश्न असा आहे की ताराराणी ह्या जैन होत्या असं मगाशीच बोललो या विषयावर। ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, मात्र भाजप दिल्लीकडनं ऑपरेशन टायगर थांबवण्याचे निर्देश शिंदे साहेब आहेत, त्यांना विचारू। शिंदे साहेबांनी बोलले, शिंदे साहेबांना विचारावं। देखिए, आज अमरावती में महानगर पालिका ने स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए जगह मांगी थी, हमारे महसूल खाते को, डिपार्टमेंट को, राजस्व विभाग को। आज माननीय देवेंद्र फडणवीस जी की अध्यक्षता में हुई बैठक में अमरावती में स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए सर्वे नंबर 29 की 16,708 स्क्वायर मीटर जगह एक भी पैसा न लेते हुए मुफ्त विनाशुल्क अमरावती महानगर पालिका को स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए दी गई। दूसरा, हमारे विभाग में एक सर्वेयर होता है, हमारे सेटलमेंट कमिश्नर के पास, जो मोजनी करते हैं, दिन भर सर्वे करते हैं मालमत्ता की, जमीन की, घरों की। वो सर्वेयर 2003 से S6 कैटेगरी में है। वो क्लर्क के नीचे भी कैटेगरी होती है, तो उनका काम बहुत बड़ा हुआ है, डिजिटल आ गया है, अभी सारा नए नए तंत्रज्ञान आया हुआ है, इसलिए S6 की कैटेगरी S8 कर दी गई। तो उनका पदोन्नति होगा, प्रमोशंस हो गया और S6 कैटेगरी खत्म हो जाएगी, S8 कैटेगरी दी जाएगी। ये 2003 से निर्णय नहीं हो रहा था, वो निर्णय आज हुआ है। विधानसभेसाठी आता अक्षय कर्डिले यांच्या नावाची घोषणा झालेली आहे, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या ठिकाणी उमेदवार दिला जाईल अशी चर्चा आहे। तर महाविकास आघाडीचं कामच आहे उमेदवार देणे। आमचा उमेदवार 100% निवडून येईल आणि 51%च्या वर मत घेऊन निवडून येईल आणि त्यामुळं ती जागा ही आमच्या कर्डिलेजी जे त्या ठिकाणी आमच्यातून निघून गेले आणि त्यामुळं मला असं वाटतं जागा आम्ही जिंकू। महाविकास आघाडीचा निर्णय त्यांनी घ्यायचा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अजित पवार माझ्याशी बोलले होते, पहिल्यांदा सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे, कसं होतं? नाही, त्यांचं काय बोलणं झालं त्यांना माहिती, त्याबद्दल मी काही त्याच्यामध्ये नव्हतो, त्यामुळं त्यांना माहिती आहे। राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी काल पुन्हा एक बैठक झालेली आहे, त्यामुळे वाटतंय का की येत्या काळामध्ये हा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, विलगीकरण करणे किंवा नाही करणे हा निर्णय त्यांनी घ्यायचा। सर, महसूल विभागावरती गंभीर आरोप करतायत खासदार निलेश लंके। त्यांचं म्हणणं आहे की विखे पाटील ज्यावेळी मंत्री होते त्यांनी 4,000 एकर जमिनीचा घोटाळा केलेला आहे, तुम्ही आता मंत्री आहात। नाही, आता ती जमिनीचा निर्णय करण्याचे अधिकार कॅबिनेट सब कमिटीला आहे, माझ्या सब कमिटीला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे। अजून सध्या तरी कुठला भ्रष्टाचार झाला नाही आहे। ही जमीन शेती महामंडळाची आहे, पण कृषी पूरक उद्योगांना देणे, कृषी करता काही नवीन तंत्रज्ञान आणण्याकरता देणे अशी मागणी आलेली आहे, वेगवेगळ्या कंपन्यांची मागणी आलेली आहे। पण कृषी पूरक उद्योगांना
ही जमीन देण्याकरता आमचा प्रयत्न राहील आणि त्यामुळे शेती महामंडळाचं कुठलंही नुकसान नव्हतं आम्ही करू. पण जे जुनी मागणी होती माननीय त्या ठिकाणी जे विखे पाटील साहेबांचं नाव घेत आहे, अजून कुठल्याही विखे पाटील साहेबांनी निर्णय घेतला नाही किंवा मी सुद्धा निर्णय घेतला नाही. सर, अकोल्यातली एक बातमी समोर आलेली आहे. अटक असलेल्या महिलेकडे पोलिसांनी शरीरसुखाची मागणी केल्याचं मी सांगितलं सकाळी की त्याच्यावर पूर्ण त्या ठिकाणी कारवाई होते आहे. आमच्या त्या बहिणींनी पोलिसांकडे जे काही त्यांचं निवेदन केलं, जे काही रिपोर्ट दिली, त्यावर सरकार पूर्ण कारवाई करेल. आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, त्यांनी तिथं लक्ष टाकलं आहे, आम्ही लक्ष टाकलं आहे आणि मी स्वतः या ठिकाणी लक्ष टाकणार आहे.